11 पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे। त्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतो। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे। गोंदी पाथरवाला येथील खोलेश्वर महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। हे या बाजूला एक खोलेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या पलीकडेच गोदावरी नदी वाहती। तर चला तर आता आपण खोलेश्वर महादेव मंदिराकडे जाऊयात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खोलेश्वर महादेव मंदिर, गोदावरी नदी पात्रात असलेले महादेव मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। खोलेश्वर महादेव मंदिर हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे येथील वातावरण अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे। मंदिराच्या इथं मोकळी जागा आहे, इथं गाडी लावता येते आणि इथं बसण्यासाठी व्यवस्था आहे, आपण पाहू शकता। या बाजूला एक पुरातन मंदिराचा अवशेष आहे, स्तंभ असावा, आणि इथे एक शिवलिंग आहे। इथं नंदीदेव आहेत। गोंदी हे गाव पाथरवाल्याच्या जवळ असल्यामुळे याला गोंदी पाथरवाला असेही म्हणतात। आता मी मंदिराच्या सभा मंडपात आलेलो आहे। हा सभा मंडप आहे आणि या बाजूला श्री गणेशाचं मंदिर आहे। पाथरवाला येथील खोलेश्वर महादेव मंदिर हे संभाजीनगर शहरापासून 85 किलोमीटर तर बीड शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच संभाजीनगर बीड हायवे पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। या बाजूला गाभारा आहे। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर आपण पाहू शकता इथं नक्षीकाम आहे, दगडात कोरलेलं आहे, पुरातन मंदिर आहे। आणि खाली शिवलिंग आहे, खाली पायऱ्या उतरून जावं लागतं। या बाजूला नंदीदेव आहे आणि या बाजूला श्री गणेशाची शेंदुरात्मक मूर्ती आहे। आता मी जवळपास 11 पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे। हे खाली मंदिर आहे, इथं शिवलिंग आहे। कॉमेंट मध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। पुरातन मंदिर आहे, आपण पाहू शकता, हे सगळं दगडी आहे। आता आपण गोदावरी नदीकडे जाणार आहोत, जी की बाजूनच वाहते। मंदिराच्या शेजारीच इथे एक विहीर आहे।
इथं काही मंदिराचे अवशेष आहेत आणि 2 शिवलिंग आहेत. पुरातन मंदिराचे हे खांब आहेत. इथं असे 3 खांब आहेत आणि या बाजूला 2 शिवलिंग आहेत, तेही पुरातन आहेत. असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. आता मी गोदावरी नदीच्या पात्रात आलेलो आहे आणि या बाजूला इथं पाणी आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळं पाणी कमी आहे. पावसाळ्यात ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतो त्यावेळेस इथं सगळं पाणी असतं. त्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी जातं. गोदावरी नदी पात्रात इथं एक महादेवांचं मंदिर आहे, तेही आता आपण पाहणार आहोत. गोदावरी नदीला ज्यावेळी पूर येतो त्यावेळी हे मंदिर पाण्याखाली जाते. इथं समोर नंदीदेव आहे आणि आत शिवलिंग आहे. महादेवांच्या पुरातन मंदिरांच्या व्हिडिओंच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओही आपण पाहू शकता. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि खोलेश्वर महादेवांचे दर्शन घडेल. तुम्ही जर या भागात कधी आलात तर पाथरवाला येथील खोलेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट द्या. श्री खोलेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.